आणि तो दुसरा फिमेलचा पार्ट माझ्या मिसेसचा आहे. ती असे म्हणते, "सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का?" सोनूची काही वेळेस माझ्यासाठी म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं आहे. झलक ऐकवली तर? ॲक्चुअली मी एक वडिलांसाठी गाणं केलं होतं. वडील मजूर होते, आहेत म्हणजे आणि पहिले ते मजुरी करायचे वगैरे सगळं. त्या लहानपणापासून त्यांना पाहत आलेलो मी. सावरणारे देवा त्याला, लय मन त्याचं भोळं, लय मन त्याचं भोळं. नमस्कार. हॅशटॅग एसपीडी स्नेहलच्या एसपीडी कट्ट्यामध्ये आज तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. गेले काही दिवस आपण एसपीडी कट्ट्याच्या माध्यमातून अनेक लोकांशी गप्पा मारत आहोत आणि आज आपल्या एसपीडी कट्ट्यावर जी व्यक्तिमत्व आलेलं आहे त्यांची ओळख ज्यांच्या प्रत्येकाकडे सोनू आहे ते ह्यांना नक्कीच ओळखत असतील. तर आज आपल्या एसपीडी कट्ट्यावर आपल्यासोबत दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आलेले आहे अजय शिष्टाचार सर. सर, तुमचं एसपीडी कट्ट्यावर खूप खूप मनापासून स्वागत. सर, आपण गप्पांनी सुरुवात करूया. फेमस गाणी खूप आहे. सोनू पासून तुमची जवळपास सगळीच गाणी जी आहे ती लोकांच्या तोंडावर असणारी अशी गाणी आहे. पण तुम्ही बरीचशी अशी गाणी पण केलेली आहे जी खूप चांगली आहेत, पण ती लोकांपर्यंत तितक्या प्रमाणात पोहोचली नाही. पण एक कलाकार म्हणून तुम्ही ती खूप मनापासनं आणि खूप मेहनत घेऊन बनवली. तर अशा एखाद्या गाण्याविषयी तुम्हाला आमच्यासोबत गप्पा मारल्यात तुम्ही, तर आम्हाला खूप छान वाटतं. तसं बरेचसे गाणे केलेले आहेत मी. म्हणजे मार्केटमध्ये चालणारी गाणी बरेचसे आहेत. पण काही गाणी अशी आहेत, की आपण जे जगलो किंवा आपण जे वावरलोय, लहानपणापासून जे आपण शिकत आलेलो आहे, त्या गोष्टी मी गाण्यात कधी-कधी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. किंवा आपल्याला आई-वडिलांपासून जे काही शिकवण मिळाली आहे किंवा आई-बापांचं जे काही प्रेम असतं आपल्यावरती, ते मांडण्याचा मी गाण्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. अशी गाणी बरीचशी आहेत. असं कुठलं गाणं की जे मनापासून आपल्या आई-वडिलांविषयी बनवलंय? तसं एक छोटीशी झलक ऐकवली तर? ॲक्चुअली मी एक वडिलांसाठी गाणं केलं होतं. म्हणजे माझे वडील मजूर होते, आहेत म्हणजे आणि पहिले ते मजुरी करायचे वगैरे सगळं. तेव्हा लहानपणापासून त्यांना पाहत आलेलो मी आणि उन्हातान्हाचं त्यांचं काम असायचं खेडेगावाला असायचं. राहणारा मी मूळचा खुर्दवाडीचा, सोलापूर जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे. तर तिकडल्या साईडला ते जास्त काम असं नसायचं. मग काम म्हणजे मजुरीच. तर ते उन्हातान्हात काम करणे, ह्या गोष्टी माझ्या नजरेसमोर झालेल्या आहेत. त्यांना पाहून कालांतराने मग असे गाणं सुचलं, की म्हणलं आपण लोकांवरती गाणी करतो. मग आपल्या आई-वडिलांवरती आपण का नाही करावं? असं म्हणून मी एक वडिलांसाठी गाणं केलं आणि त्यानंतर म्हणजे हे गाणं मी दोघांसाठी ॲक्चुअली केलेलं आहे. कसं माझे गुरुजी चंदनजी कांबळे, ते सुद्धा मला वडिलांच्या वरची माया लावतात नेहमी आणि काही-काही वेळेस माझ्यासाठी म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं नाही. म्हणजे माझ्या गुरूंच्या. तर तशा गोष्टी बघून मी ते गाणं केलेलं आहे. ते गाणं सावरणारे देवा त्याला ओ सावरणारे देवा त्याला लय मन त्याचं भोळ लय मन त्याचं भोळ माझ्या सुखापायी रडलं माझ्या बापाचं डोळ माझ्या बापाचं डोळ माझ्या सुखापायी रडलं माझ्या बापाचं डोळ माझ्या बापाचं डोळ अशा प्रकारचे असे काही काही गाणे आहेत. ते खरंच म्हणजे 2 ओळी ऐकल्यावर डोळ्यात पाणी आलं. तर तुम्ही म्हणालात ते जे गुरु आहेत, तुमचे गुरु चिल्लर कांबळे आहेत हे माहिती आहे आणि ते तुम्हाला वडिलांसारखी माया लावतात. तुमचे सुद्धा अनेक शिष्य असतील. हो, बरोबर. जरी असे जे शिष्य असतात, तर त्यातला तुमचा एखादा असा शिष्य की जो जसं चंदन कांबळे तुम्हाला वडिलांचं प्रेम देतात, तुमचा असा एखादा शिष्य आहे का की ज्याच्यावर तुम्ही वडिलांसारखी माया देता? तसं बघितलं तर फारसे माझे काही शिष्य नाहीत. कारण पण जेवढे आहेत, तेवढे माझे जिवलग आहेत.
जेवढी बी आहेत तेवढ्यांवर तशीच मी मला जी जशी शिकवण मिळाली किंवा मला जे नजरेत आलं किंवा माझ्यावर माझ्या गुरूनं जेवढं प्रेम केलं, मी तेवढं प्रेम माझ्या शिष्यांवरती करण्याचा प्रयत्न मी करतोय सध्या. पण आता आपण असं बघतो, की आता की आजकाल वेगवेगळे जे टीव्ही शोज येतात, इंडियन आयडल किंवा वेगवेगळ्या ह्याच्यावरती, की आपण नाव नको घेऊया, पण असे बरेचसे शोज येतात. स्पेसिफिक त्याच्याविषयी बोलत नाही आहोत आपण. पण असे खूप साऱ्या चॅनल्सवर, मराठी चॅनल्सवर, रिजनल चॅनल्सवर, नॅशनल टीव्हीवरती खूप सारे शोज येतात आणि खरंच त्या मुलांमध्ये टॅलेंट असतं. पण त्यांचं बघून आई-वडिलांची एक अशी ही होते, की नाही या माध्यमातनं आमची मुलं खूप पुढे जातील आणि असं समजून ते मुलांना गाण्याचा क्लास लाव, वादनाचा क्लास लाव आणि त्या मुलांना तुमच्याकडे अशा पद्धतीने शिकायला वगैरे पाठवू देत. तर हे कितपत बरोबर आहे? किंवा अशी मुलं जी तुमच्याकडे शिकायला येतात, छोटी-छोटी मुलं असतात. तर तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्याविषयी? ॲक्चुअली मला काय वाटतं, की त्या मुलांमध्ये काय टॅलेंट आहे, ते पहिलं आई-बापांनी किंवा आई-वडिलांनी पाहिलं पाहिजे. म्हणजे त्याची एक झलक आपल्याला लहानपणापासून दिसून येते बघा. कुठलाही लहान मुलगा असू द्या काय, तो जर एखादं गाणं वाजवत असेल किंवा गाणं गुणगुणत असेल, तर तो त्याच्यातला टॅलेंट दिसून येतो, की हे पुढं गाईल, ह्या हिशोबाचं दिसून येतं. हं. आणि काय क्रिकेट खेळणारी मुलं असतात किंवा काय, मुलांना त्यांच्या ह्याच्यावरती सोडावं, असं माझं मत आहे. की त्यांना जे पाहिजे ते मोठ्यापणी तर होऊन जातं. पण आपण जर दबाव दिला, की बाबा तू गायकच हो, तू एक प्लेयर हो, क्रिकेटर हो किंवा वादक हो, तसं न लादता त्यांच्यावरती त्यांना मोकळं सोडावं असं वाटतंय. सर तुम्ही आत्तापर्यंत इतकी गाणी गायलेली आहेत. आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर Spotify, गाना, विंकी या सगळ्या ह्याच्यावर Spotifyवर तुमची जवळपास 850K डाउनलोड्स आहेत. YouTube चॅनल आहे तुमचा, त्याचे जवळपास 77,000 फॉलोअर्स आहेत. पण या सगळ्यामध्ये तुमची देवासाठीची गायलेली गाणी खूप प्रसिद्ध झाली हो. आणि आपण असं म्हणतो, की मनात ती भावना असल्याशिवाय ती आपल्या ओठावर येत नाही आणि तितक्या प्रामाणिकपणे, तेवढ्या पवित्रपणे ते शब्द आणि तो भाव येत नाही. तर जेव्हा तुम्ही देवाची गाणी गाता, तर या देवतांचा ऑब्व्हियस आहे, की देवाशिवाय आपण काही करू शकत नाही. तर जास्तीत जास्त गाणी तुम्ही येडाईची, काळूबाईची गाणी गायलेली आहेत. तर तुम्हाला त्यांच्या काही सिद्धीचा, त्यांच्या आशीर्वादाचा तुमच्या आयुष्यात अनुभव आलाय का? त्याचा एखादा किस्सा असेल तर तुम्ही आमच्याबरोबर नक्की शेअर करा. किस्सा आहे बरं का. पण मी असं सांगू शकतो, की फक्त तेवढे मर्यादित नाहीत गाणी मी केली. माझी येडेश्वरीची बरीचशी गाणी आहेत. खंडोबाची गाणी आहेत. यल्लामा देवीची गाणी आहेत. परत कोल्हापूरची लक्ष्मी, अंबाबाई तिची गाणी आहेत. बरेचसे सगळ्या देवांची म्हणजे कमीत कमी सगळे जरी मोजले ना, ते 5,000 गाणी असतील सगळे. एक-एक देवापर्यंत असे. असे बरेचसे गाणी केलेले आहेत. त्यातनं येडेश्वरीवर जास्त आमची श्रद्धा आणि येडेश्वरीचं कसं, काही गोष्टी अशा घडत जातात, की मी स्वतःवरती गाणं लिहितो पहिलं. म्हणजे माझा जगलेला प्रसंग असेल किंवा काही गोष्टी अशा असतात, की माझ्याकडे होऊन गेलेले आहे. चुकून काय प्रसंग माझ्यावर आलेला आहे किंवा कुठल्या संकटात मी अटकलो किंवा काय असं असेल ना, तर त्याच्यावरती बाकी विचार न करता मी लिहायला घेतो. हं. हां. ते लिहून घेतल्याच्यानंतर म्हणजे मग ते डायरेक्ट गाणंच तयार होतं आणि आईसाहेबाच्या कानावरती पोहोचलं जातं. तिथून निवारण करते ते. आत्तापर्यंत मी पुण्यामध्ये राहिला आहे. तर मी रेंटनी राहायचो. म्हणजे भाड्याने राहायचो मी. पण माझं स्वतःचं माझं नाव लोकांपर्यंत पोहोचलं होतं, पण माझं स्वतःचं घर नव्हतं मला. आणि गावाकडे सगळे भाऊ आम्ही 4 जण भाऊ. 4 भावांमध्ये आम्ही आणि सगळे कलाकार आहेत आमच्या घरामध्ये. म्हणजे माझा वारसाच हो, माझ्या आजोबांपासून आलेला. माझे आजोबा म्हणजे तारीपाषाणाचे हे करायचे, भजन वगैरे गायचे आणि तिथलं बघूनच मी शिकत-शिकत परत आमच्या गुरुजींपाशी पोहोचलो. हे ते परत झालेल्या गोष्टी आहेत. पण ज्यावेळेस मी पुण्यामध्ये राहायला आलो, त्यावेळेस राहायला रेंटनी होतो. भाड्याने राहत होतो तेव्हा काही जणांनी असं विचारलं, की "एवढं मोठं नाव आहे, बाबा एवढं जगाच्या बाहेर तुमचं गाणं वाजतंय, हे करतंय, पण तुमचं स्वतःचं घर नाही." मग थोडंसं टोचल्यावानी व्हायचं ते मला कधी-कधी, की बाबा आपण आत्तापर्यंत काय केलं मग?
एवढं कमवलं, काय केलं, नाव कमवलं. नाव तर सगळ्यांना भेटतं असं नाही. त्याच्यासाठी कष्ट करावंच लागतंय. सगळ्या गोष्टी सामोरे जावं लागतं सगळ्या गोष्टीत आपण. ज्यावेळेस घराची वेळ माझ्यावर आली का, त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते. अशी गोष्ट घडत गेली, की नाव बी कमवलं, त्यावेळेस पैसा पण आला. पण पैसा कसा गेला किंवा काय झालं त्याच्यात हेच लागला नाही, अर्थ लागला नाही. मग ज्यावेळेस घर घ्यायचं होतं त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते. तर बरेचसे जणाला मी मागितले किंवा सगळ्या पैसे नाही का, जे माझे जवळचे आहे, त्यांना विचारले, की "मला तू मदत कर घर घेण्यासाठी किंवा काय." काही कंपन्यांशी माझं कॉन्ट्रॅक्ट होतं गाण्यांचं. त्यांच्याशी बोललो, की मला अशी-अशी अडचण आहे थोडीशी घरासाठी, त्याच्यासाठी पैसे लागतात. त्याच्या बदल्यात गाणी म्हणा, अ, गाणी दिली किंवा पैसे म्हणलं तरी तर पैसे बी करू शकतो. असं माझं झालं. अ, लई कमी माणसांनी मला होकार दिला त्या गोष्टीसाठी. मग थोडंसं माझं मन त्यावेळेस खचलं. म्हणलं आपण जगात जे आपण दाखवतो किंवा लोकांना जे गाण्यातून ज्ञान सांगतो किंवा की कसं वागलं पाहिजे लोकांसंग किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण गाण्यात सांगतो, पण लोकं आपल्या संग तसे वागत नाहीत. बरोबर. लोकं फक्त स्वतःच्या फायद्याचं बघितलं. ज्यावेळेस एखादा माणूस अडचणीत असेल, तर त्यांना मदत केल्यानंतर तुमचं थोडीच कमी होणार आहे काय? किंवा मी जर तुम्हाला एखाद्याला मदत केली, तर तुम्ही सगळं थोडी देणार आहे त्याला? काहीच नाही. तर त्याच्या आधाराने जर तुम्ही थोडं दिलंय ना, तर त्याला चिपळून थोडंसं काहीतरी अजून दुसरं बी देतं. ह्या हिशोबाने माझ्या डोक्यात होतं, की घर घ्यायचं आहे आपल्याला. घर घेण्यासाठी आपलं स्लम एरियामध्येच मी इथं बघितलं. तर कमी रेटमध्ये होता त्याच्यामुळं मी लगेचच्या लगे होईल ह्या डोक्यात ठेवून करायचा विचार केला. सगळीकडे प्रयत्न करून झाले पण काय होईना. शेवटी पर्याय म्हणलं, जिच्या नावाने आजपर्यंत आपण जगतोय किंवा अ, ज्या देवांच्या गाण्यांमुळं मला नाव मिळत आलंय आतापर्यंत किंवा काय, सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणलं आता फक्त आवाज दिला तर देवाला निवड बघायचा. त्यांनी पूर्ण केलं तर ओके, नाहीतर इथून पुढे आपला प्रयत्न चालूच ठेवायचा. पण एकदा मी ठरवलं, की आता देवाला आवाज द्यायचा आणि त्यावेळेस मी येरमाळ्याला निघालो. पौर्णिमाची छटा असतो, वारी असते आपली. माझे सगळे मित्र कंपनी घेऊन गेलो आणि तिला एकदाच मी बोललो, की म्हटलं, "जे तू घर देणार आहेस किंवा काय होणार आहे." आता मी ठरवून ठेवलं होतं, घर बघितलं होतं. त्याला माझ्यापासले पैसे देऊन ते बुक पण करून ठेवलं, सगळं केलं. पण पुढचे पैसे तयार होईना त्याच्यामुळं कुणी मदत बी करेना. म्हटलं आता देवाशिवाय पर्याय नाहीये. गेलो तिथं दर्शन वगैरे घेतलं. नेहमीप्रमाणे तिथं गेल्याच्या नंतर ते साडी-चोळीचा आहेर आपण देवीला देतो तिथं. दिल्याच्या नंतर अचानक काय झालं मला कळलंच नाही. पण ते डोळ्यातनं पाणी आलं माझ्या. म्हटलं आपण एवढंच जर आयुष्य जगलोय आणि इथून पुढे आपल्या लेकरांना काय द्यायचं आपण? एवढं तुम्ही नाव कमवलं, आमच्यासाठी काय केलं? असं विचारल्यानंतर आपण काय करायचं? मग मग तो प्रसंग म्हणजे मला ते सगळं घर, ते लेकरं, ते सगळे नातेवाईक म्हणजे आपले माझे परिवार ते सगळं दिसायला लागलं बघा. आई-साहेबांना एवढंच बोललो, की "जे काय आहे की तुझ्या हातात आहे. इथून तू घर द्यायचंय का नाही करायचंय हे सगळं तुझ्या हातात आहे." कारण लोकांचं बोलणं खाऊन तर म्हणजे तोच ना काय म्हणतात ते सहज बोलणं आणि टोचून बोलणं त्यात बी फरक आहे. एखादा बोलता-बोलता टोचून बोलतोय, नाही का, की "अरे, लय दिवस झालं तुझं चालतंय, मिळतंय, कसं तुला अजून घर नाही." सहज बोलून जातो. पण ते फील होतं कधी-कधी मनाला, की बाबा आपण केलंय तर कशासाठी केलं मग हे? माझ्या साहेबाला बोलून झाल्याच्या नंतर काही दिवसानंतर असा प्रसंग आला, की त्या घराचा मालक माझ्यासाठी म्हणजे कालावधी ठरला होता. तेवढ्या पैसे देण्याचा कालावधी ठरला होता. त्याच्या आत जर पैसे दिले, तर ते घर माझ्या नावावर होईल. नाहीच तर मग दिलेले पैसे मी बुडीत होणार आणि हे सगळं म्हणजे जेवढे माझ्याकडे होते ते पण जाणार होते. जाणार होतं. आणि सगळंच हे होणार होतं. मग पर्याय शेवटी ते करून येरमाळ्यावरून आल्याच्या नंतर तो प्रसंग जवळ आला. म्हणजे 2 तारखी राहिल्या, की आता आजची तारीख गेली एक दुसऱ्या तारखेला त्याला पैसे देणे, देणे नाही तर मग ते जेवढे बी दिलेत तेवढे बुडीत होणार. त्याच्यानंतर मला एकदा गुरुजींचा फोन आला आमच्या.
म्हटले, "कुठं आहे?" कारण मी सगळ्यांना बोलून झालं होतं माझं किंवा घरासाठी असं करायचं, तसं करायचं. गुरुजी म्हटले, मला फोन आला, "कुठं आहे?" म्हणून. तर म्हटलं, "आहे घरीच बसलोय." आणि विशेष मला सांगायचं म्हणजे मी जे घर घेतलं होतं का, त्या घरामध्ये मी रेंटनी राहत होतो. बरं. हां. तात्पुरतं म्हणलं आता तेच घर घ्यायचं आहे आपल्याला. तर त्याचं पण भाडं चालू असायचं. त्याच्यामुळं बाकीचे पैसे मी जमा होत नव्हते किंवा काय होत नव्हतं. मग त्याच घरात त्यांनी मला फोन केला, की "कुठं आहे? काय आलो?" आमचं भेटणं झालं ते बेबीवाडीमध्ये. मला म्हणले, "माझ्याकडे आहेत पैसे. हं. एक 5 लाख रुपये आहे. ते तुला धर बरं. आणि त्या घराचं पहिलं मिटवून टाक." कारण आत्तापर्यंत मी जेवढ्याला बी मागितलं, त्यांच्याकडून नकार आला होता आणि ज्याच्याकडे अपेक्षा होती, त्यांनी बी नाहीच म्हटले. म्हणजे ज्या गोष्टी आपण आता एखाद्यावर विश्वास ठेवून म्हणतो, की बाबा हा माणूस मला देऊ शकतो पैसे. कारण तेवढा त्याच्यासंग कालावधी घालवलेला असतो आपण. पण तशा लोकांनी सुद्धा त्या ऐन वेळेस म्हणजे टाईमात पलटी खाल्लेली. त्यावेळेस फक्त तिच्या रूपात माझे गुरुजी माझ्यासाठी धावून आले आणि त्यांनी ₹5,00,000 माझ्या हातात दिले आणि दुसऱ्या दिवशी ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट कधी झाली ते कळलं नाही. म्हणजे घराचा कागद. हं. कागदपत्र. पुत्राचं स्वप्न पूर्ण झालं. लय मोठं स्वप्न पूर्ण माझे त्या आईसाहेबांनी आणि गुरुजींनी माझं केलंय. असे प्रसंग घडले. पण मग आता हे जसे अनुभव आले, म्हणजे नाव खूप मोठं आहे, कला आहे, सगळं आहे. मग ज्यावेळी असे अनुभव आले, त्यावेळी तुमच्या वागण्यात काही बदल झाला का? की तुम्हाला असं वाटलं का, की मी कला सादर करतोय, मी मनापासून सादर करतोय, पण लोकं माझा गैरफायदा घेत आहेत. मी माणसांशी वागण्यात किंवा प्रोफेशनली जे पण काही वागतोय, त्यात मी काहीतरी बदल करायला पाहिजे, असं काही वाटलं का? किंवा तुम्ही बदल केला का त्याच्याने? तसं पण तर त्यात बदल म्हणजे एवढा काही नाही, पण थोडाफार करावाच लागला मला. म्हणजे स्वतःमध्ये कसा, की आता जेवढा विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवताय, त्याच्या अधिक मी तुमच्यावर दाखवत होतो. पण त्यात मी आता असं केलं, की तुम्ही जेवढे आहेत तेवढेच मी तुमच्यासाठी राहणार. म्हणजे जेवढं तुम्ही माझा काय म्हणतात आपण, तुम्ही माझ्यासाठी जेवढे होणार, की बाबा कुठल्या गोष्टीसाठी एक मैत्री म्हणा, मैत्रीत सुद्धा असतं किंवा आपलं प्रेम जेवढं तुम्ही मला प्रेम देणार तेवढंच मी तुम्हाला देणार. असं मी सध्या ठेवलं होतं. पण थोडंसं ते काय म्हणतात ते अंगवळणी पडलेलं असते. हा तो माणसाचा स्वभाव आहे. पण मग तुम्ही वयाच्या 10व्या वर्षापासून गाडी गाता. मग पहिल्यांदा पैसे देऊन गाणं केव्हा गायल्यात? तसं बघितलं तर मी वयाच्या 10 वर्षापासून गाणी सीडी कॅसेट आपलं टेपची कॅसेट असायची तेव्हापासून गातोय. पण सीडी ज्या वेळेस चालू झाल्या, त्याच्यानंतर काहीतरी कालानंतर मला वाटतं एक 2010-15च्या नंतर 10 ते 12 2015च्या परत चालू झाले मला वाटतं पैसे मिळायला मला. मग पहिल्या गाण्यासाठी किती पैसे मिळाले? पहिल्या गाण्यासाठी मला ₹500 भेटले होते. आणि मग तेव्हापासून आत्तापर्यंत आत्ता त्याच्यामध्ये काय फरक आता पडतो? की कालांतराने बदल तर होतच झाला. पण आता सध्या गाण्याच्या वाईच जातं सगळं. म्हणजे कसं, जसं गाणं आहे, बाबा लोकगीत असेल, देवीचं गाणं असेल किंवा सामाजिक गाणं असते किंवा लव्ह सॉन्ग असेल, काय असं जे गाण्याचं जॉनर आहे, त्या हिशोबाने पैसे मिळतात बघा. आत्तापर्यंत जी देवाची गाणी गायली किंवा मगाशी तुम्ही जसं आईविषयी, आई-वडिलांविषयी गाणं लिहिलं. तर एवढा चांगला आवाज आहे तुमचा, एवढा 5,000 गाणी गायलेला आहात. मग तुम्हाला कधी पिक्चरसाठी गाणी वगैरे गाण्यासाठी ऑफर वगैरे आली? तुम्ही काही गायलीत का? नाही, नाही, मी फिल्मसाठी, पिक्चरसाठी गायलेले आहेत गाणी. काही पिक्चर येण्याचे बाकी आहेत. काही पिक्चरची गाणी YouTubeला मिळतील ऐकायला. अजून काही पिक्चर रिलीज नाही झालेले. तसे बरेचसे पिक्चरचे केले म्हणजे साधारण एक 4 ते 5 पिक्चरसाठी केलेले आहेत गाणे. मी स्वतः कंपोज केलेलं गाणं आहे. एक गंगा पिक्चर म्हणून आहे. ते अजून रिलीज नाही. पण गाणं रिलीज झालेलं आहे ते. त्यातलं गाणं सॅड सॉन्ग होतं ते. त्याची एक थोडीशी झलक तुम्हाला सांगतो. का आता म्हणजे ते रिलीज झाले त्याच्यामुळं मी तुम्हाला म्हणून दाखवतोय बाकी काही नाही. काळजावर घातलास घाव
तरी तुझं घेतो मी नाव, काळजावर घातलास घाव, तरी तुझं घेतो मी नाव. लागली ओढ तरीही ओढ, प्रेमाचा नाद हा कसा, जीव झुरतो असा ग, जानू तुझ्या विना सांग, जीवन तर जगू मी कसा. असं असं एक गाणं आहे ते. काय बोलणार आहे या गाण्याविषयी? नेहमीप्रमाणेच अप्रतिम. म्हणजे खरं तर हे गाणं ऐकल्यावर आता तुम्हाला आणखीन पुढे काय विचारायचं हा मला प्रश्न पडलाय. पण तुम्हाला असं वाटतंय का, की पिक्चरमध्ये गाणारे लोकं आणि जनरली देवाशी गाणी गाणारे लोकं हे यांच्यामध्ये काहीतरी भेदभाव केला जातो किंवा तुम्ही सुद्धा फिल्म्समध्ये गाऊ शकता किंवा काय अशा पद्धतीची काही परिस्थिती आहे का? तसं बघितलं तर थोडंफार चालतं असं. पण आता फिल्ममध्ये किंवा पिक्चरमध्ये गाणं मी आताच नवीन एक चित्रपटासाठी गाणं गायलं होतं. आपले दीपक मला होते पाटकर त्यांच्यासाठी गायलेलं गाणं आहे. आपलं सॉरी संदीप पाटकर म्हणून आहेत ते. त्यांच्यासाठी गायलेलं ते बबली म्हणून गाणं आहे काय. तर सासूबाई जोरात असा एक चित्रपट आहे. बरं. त्याचे पण गाणे आलेले आहे. ते सुद्धा गाणं आलेलं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा गायले तर असं मला काही वाटलं नाही, की बाबा त्यांच्यात आणि आमच्यात जास्त काही होईल. पण थोडंफार तर चालतंच. राजकारण तिकडं चालतं म्हणजे इकडं सुद्धा तसंच चालतंय राजकारणासारखंच. कलाकारांमध्ये कॉम्पिटिशन चालतंच थोडंफार. तर होत राहतं अलीकडं-पलीकडं थोडंसं करायचं आहे पण हां. हां, फक्त एवढं होतं, की कलाकारांचं कसं होतं, त्यांचं एक आपण म्हणतो ग्रुप टाइप, हं. की तेवढे का माणसं आहेत आणि तेवढ्यातच काम करते. मग आपल्या इकडली माणसं अ, बाबा ही देवीचीच गाणी गातात. तर ह्यांना देवीच्या टाईपचं गाणं देणं किंवा हे पिक्चरचं गाणं आहे किंवा एखाद्या मोठ्या अल्बमचं गाणं आहे, तर ह्यांना नाही शोभणार. अशा बाबतीतचं माझ्या बाबतीत तर थोडंसं घडलेलं आहे कधी-कधी. त्याच्यामुळं मी ते थोडंसं ॲक्सेप्ट करू शकतो. ही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा हे आणखीन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी अजून काय मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला वाटतंय सगळ्या कलाकारांनी जर विचार केला ना ह्याच्या बाबतीत, तर शासनसुद्धा आपल्याला तसं बी मानधन वगैरे देतं किंवा कलाकारांना पेन्शन वगैरे चालू आहे आतापर्यंत किंवा कलाकारांसाठी फाउंडेशन उभारलेले आहेत. त्यांच्या योजना आहेत काय-काय. त्याचा सगळ्या कलाकारांनी लाभ घेतला तर ह्या गोष्टीची अडचण येऊ शकत नाही. जसे की माझ्यावर आले. ते मला माहीत नव्हतं. ते नंतर आता मला माहीत झालं. ज्यावेळेस माझं ग्रह झाल्याच्या नंतर हे सगळ्या गोष्टी कळल्यात मला. पण ह्या गोष्टीचा आनंद आपण घेऊ शकतो. आणि राहिला विषय कलाकारांचा, की ते पिक्चरच्या गाण्याचा किंवा देवीच्या गाण्याचा. आता बघण्याचा दृष्टिकोनच लोकांचा असा झालाय, की हे फक्त देवीची गाणी गातात. पण तसं नाही. आम्ही कलाकार आहेत. आम्ही काहीही सादर करू शकतो. तुम्ही जे आम्हाला सांगाल ते आम्ही तुमच्यासाठी गाऊ शकतो किंवा काय. आता मी तसे सामाजिक गाणी बरेचसे गायलेले आहे. जसे की बाबासाहेबांची गाणी बरेचसे गाणे आहेत माझे मार्केटमध्ये. पण लोकांचा समज असा झाला की हा फक्त देवीचेच गाणे गातो. त्याच्यामुळं त्या भागात किंवा बाबासाहेबांच्या गाण्यामध्ये मला जास्त इन्व्हॉल्व नाही करत नाही. तसं थोडंसं मला ते गोष्टीचं खंत वाटते. कारण मी आदर्श मानतोच किंवा ज्यांच्या घटनेवरती हा देश चालला किंवा काही गोष्टी आहे. त्यांच्यामुळं आपल्याला माणूसपणा आले. त्यांना मानणे हे मानले. त्याच्या पलीकडे आपल्याला जाणं नाही. म्हणजे आपण जे काही करतोय ते आपण समाजाला ज्ञान देण्यासाठी किंवा काय आणि त्याच्या पलीकडे आपण एक कलाकार आहे. हे बी भान ठेवून आपण कार्य करतो. बाकी काय तुमचे जे काही शिष्य आहेत किंवा जे अशी मुलं आहेत, की ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करावं असं वाटतं, तर तुमच्या या आलेल्या अनुभवावरनं तुम्ही त्यांना काय सांगाल, की तुम्ही कुठल्या गोष्टींची काळजी याच्यामध्ये येताना घेतली पाहिजे? पहिली गोष्ट जर मला असं सांगा वाटतं, की कुठली गोष्ट लगेच होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तेवढं जीवनाला त्या घासावं लागतं. म्हणजे देह झिजवावं लागतं तुम्हाला. आणि आजकाल काय झालं ते सोशल मीडियामुळं झटपट एक 30 सेकंदाचे किंवा 15 सेकंदाचे रील्स जरी केलं तर तो आर्टिस्ट झाला. असं समज आहे लोकांचा किंवा काय. पण जे
पूर्वीपासून घासत आलेले आहेत ते लोकं कलेत. मग त्यांचं काय? ते कलाकार नाहीत का? असं बी होतं. पण थोडक्यात ज्याला लगेच नाव मिळतं का, म्हणजे झटपट नाव म्हणतो बघा आपण की रात्रीत फेमस झाला, रात्रीच व्हायरल झालं थोडं व्हायरल झाला, भाषेमध्ये व्हायरल. व्हायरल झाला हां. तर त्याच्या फार काळ काय टिकत नाही असं मला वाटतं. आणि ज्यांनी त्या सरस्वतीला भजून किंवा त्याची पूजा करून जे स्वतःमध्ये बदल करत, करत, करत इथपर्यंत आले, त्यांचं कधीही नाव होतंच आणि कायम टिकून राहतं. त्यासाठी प्रयत्न त्यांनी लहानपणापासून पासून केलेले असते. त्यांना कुठं ना कुठं त्यांची पायरी एक चांगल्या लेव्हलला मिळून जाते, असं मला वाटतं. आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात म्हणजे जे आजपर्यंतच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही बोलला नव्हता, ते सगळं आजच्या आपल्या या एस-पी-डी कट्टावर आपण खूप सगळ्या गप्पा मारल्या. तुम्ही माणूस म्हणून कसा आहे आता याची एक छोटीशी झलक आम्हाला बघायला मिळाली. पण अर्थात असं आहे, की जे गाणं प्रत्येकाच्या तोंडावर आहे, म्हणजे सगळी गाणी किती फेमस झाली, तरी सोनू ऐकल्याशिवाय आमचं मन काही भरत नाही. तर मला असं वाटतं, की ह्या गप्पांचा शेवट आपण सोनूनी करावा. नक्की, नक्की. सोनू गाणं तर जगाच्या बाहेर म्हणजे अक्षरशः पाकिस्तानपर्यंत ते गाणं वाजले आणि खरं तर त्या गाण्यामुळंच मला जास्त फेम मिळालं. आधी बरेचसे गाणी गायलेले आहेत किंवा काय, बऱ्याचशा कलाकारांनी माझी गाणी गायलेली आहे. जसं की आदर्श आपलं उत्कर्ष शिंदेंनी गायलेलं आहे माझं लिहिलेलं गाणं मी. आणि पुण्यातल्या कमीत कमी 90% लोकांनी म्हणजे 90% कलाकारांनी माझ्या लेखणीतनं किंवा माझ्या संगीतातनं केलेली गाणी अशी गायलेली आहे बरेचशी गाणं. त्याच्यामुळं हे गाणं तर मला फेम देऊन गेलेच. म्हणजे मला नाव देऊन गेलेलं गाणं हे आहे तसं बघितलं तर. हिच्या मागं-मागं फिरतो न पुढं-पुढं करतो अशी बाबा कुणाचा हाय का? मी जरासा बोललो न रुसून चाललो कशी ही बोलती ऐका. आणि तो दुसरा फिमेलचा पार्ट माझ्या मिसेसचा आहे. ती अशी म्हणती, "सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनूची आई कशी ढेपशी, ढेपशीला आवडती पेप्सी, पेप्सीचा आकार कसा गोल-गोल. सोनू तू माझ्यासंग गोड बोल. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का?" अशा टाईपचं ते गाणे आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही एस-पी-डी कट्टावरती आलात आणि खूप दिलखुलास गप्पा मारल्यात. तुम्ही वारंवार एस-पी-डी कट्टावर या. एस-पी-डी एंटरटेनमेंट्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि सगळे जे काही प्रेक्षक आहेत किंवा जे नवीन कलाकार म्हणून येत आहेत, त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे, की इतकं मोठं व्यक्तिमत्व किंवा 5,000 गाणी ही काही छोटी गोष्ट नाहीये. ती गाण्यासाठीचा वेळ, त्यासाठीची मेहनत खूप प्रचंड असते. तरी इतकं फेम असून, इतकं नाव असूनही आज ज्या पद्धतीने ते जमिनीवर पाय ठेवून आहे, तर कितीही फेम मिळालं किंवा कितीही आपण प्रचंड यशस्वी झालो, तरी अजय सरांकडनं आपण हे शिकावं असं मला वाटतं, की आपले पाय कायम जमिनीवर राहिले, तर आपली मान आकाशात ताठ उभी राहू शकते. आणि तुम्ही परत सर या इस्पिरी कट्ट्यावर राहिलेल्या गप्पा आपण नक्की त्यावेळी पूर्ण. नक्की, नक्की. तुमचे मनापासून पुन्हा एकदा निघावा. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी एस-पी-डी कट्टा ह्या सर्वच टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही जे सांगितलं आता, की पाय जमिनीवर राहिला पाहिजे. त्यासाठी फक्त थोडंसं सांगतो तुम्हाला मी, की हे पाय जमिनीवर राहायला हे सुद्धा मला जनतेने शिकवलंय. त्याच्यासाठी मी जनतेचं किंवा सर्व मला चाहणारे आहे किंवा माझे चाहते त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो.